60 वर्षे वय असलेल्या रामपालचा पोरगा विक्रम आणि त्याची बायको सुधा यांचा संसार गावामध्ये आदर्श मानला जायचा. नवीन जोडप्यांची ज्यावेळेला लग्न व्हायची त्यावेळेला म्हणायची की यांच्यासारखा संसार करायचा आहे. या दोघांच्या लग्नाला 10-12 वर्ष झालेली होती. पूर्ण कुटुंब सुखी होतं. या विक्रमचं काम रानात जाणे, शेती करणे, आलेला पैसा घरामध्ये गुंतवणे, पोरांची शाळा बघणे, पोरांचा डब्बा करणे, पोरांना शाळेत पाठवणे हे सुद्धाचं काम चांगल्या प्रकारे संसार चालू होता. पण अचानक या विक्रममध्ये काहीतरी बदल होऊ लागला. आता तो पहिल्यासारखा राहिला नव्हता. पहिल्यासारखं पत्नीसोबत चांगल्या प्रकारे बोलत नव्हता ना तिच्यासोबत ते पहिल्यासारखे संबंध करत होता. यामुळे या दोघांमध्ये चिडचिड व्हायची, भांडण व्हायचं. या भांडणाचं रूपांतर पुढे चालून अशा काही गोष्टीत घडलं की या सुधाचा काही दिवसानंतर मृतदेह सापडला. शेतामध्ये गोळी लागलेली पडलेली ही सुधा ज्या वेळेला गावकऱ्यांना सापडली त्यावेळेला गावामध्ये एकच चर्चा पसरली. नेमकं हे केलं कुणी, नेमका काय प्रकार होता याच्याबद्दलच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. पूर्ण स्टोरीमध्ये उलगडा करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बस. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2018 पासून होते. 2018मध्ये 55 ते 60 वर्षे वय असलेला रामपाल अचानक घरी आला. पण तो त्या दिवशी एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत एक 35 वर्षाची महिला होती. आता हा 60 वर्षाचा रामपाल एका महिलेसोबत लग्न करून आलेला होता. त्याची पत्नी जाऊन 8 ते 10 वर्षे झाली होती. त्याच्यानंतर त्याने हे पहिल्यांदा केलं होतं लग्न. आता ज्या वेळेला घरी आला त्यावेळेला या विक्रमने सुधाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण समजण्याच्या काही तो पलीकडे गेलेला होता. त्याच्या नावावर 50 एकर शेती होती. त्यामुळे त्या विक्रमला गप्प बसावं लागलं. जर काही बोललो तर शेती हातातून जाईल म्हणून तो शांत बसला. आता या सगळ्याचाच फायदा विक्रमचा बाप घेत होता. 55-60 वर्षाचा होता पण एकदम अय्याश किस्मचा माणूस. 35 वर्षाची बाई त्यानं फसवली होती, आणली होती. आता ही जी बाई होती ती आता हळूहळू या घरामध्ये मिळायला लागली. विक्रमसोबत त्याच्या बायकोसोबत चांगल्या प्रकारे नातं बनवून ठेवायला लागली. घरामध्ये म्हणजे तिच्यासाठी तर आनंदाचं वातावरण होतं. शीला नावाची ही महिला आता हळूहळू तिचा जो मानलेला लेक म्हणायला शकतो आपण, किंवा आता काय त्याला म्हणणं, काय नात्याला नाव द्यावं, या विक्रमसोबत चांगल्या प्रकारे राहायची. घरी त्याच्यासोबत चांगलं बोलायची, पोरासारखं बोलायची. ज्या वेळेला विक्रम रानामध्ये जायचा त्यावेळेला त्याला हातभार लावण्यासाठी कामासाठी ती पण रानात जायची. म्हणायची घरी तर बसून मी एकटी काय करणार आहे. असं चालूच होतं. काही दिवसानंतर हा जो त्या विक्रमचा बाप होता आजारी पडला. वयस्कर व्यक्ती होता. आजारी पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आता या विक्रमच्या 60 वर्षाच्या बापाने आणली तर त्याच्या सेवेसाठी बाय होती, पण ही आता एकटी पडली होती. 35 वर्षांची जवान बाय घरामध्ये एकटीच असायची. आता काही काम नव्हतं त्यामुळे ती पोरासोबत रानात गेली की त्याच्यासोबत गप्पा मारायची, चांगल्या प्रकारे त्याच्यासोबत हसून खेळून बोलायची. एक दिवशी असंच बसल्यानंतर ती या विक्रमला काय म्हणते, मी बी एकटी पडले, तू पण तुझं कसं आहे, आता जवान पोरगा आहे तर काय करायचं. आता या विक्रमला समजलं नाही, पण तो शांत बसला आणि घरी निघून आला. घरी आल्यानंतर त्याने विचार केला की काय बोलली ही महिला. त्यावेळेला त्याच्या डोक्यात जी गोष्ट आली ती हादरवून टाकणारी होती. त्याच्या असं लक्षात आले की ही आता हिंट द्यायला लागली. तिचं असं म्हणणं आहे की माझ्यासोबत तू संबंध कर. या वेळेपासून या विक्रमचा नजरिया पूर्णपणे बदलून गेला होता त्या शीलाबद्दल. तो पहिला शीलाला एका आईच्या नजरेने बघायचा, पण आता तो ती नजर सोडून एका महिलेच्या नजरेने बघू लागला होता. त्याच्या मनामध्ये काम वासनेने घर केलं होतं शीलाबद्दल. आता ज्या वेळेला हा दुसऱ्या दिवशी शेतामध्ये गेला त्यावेळेला ही शीला त्या ठिकाणी त्याच्यासोबत आली होती. त्याच्या खांद्यावरती हात टाकला. रानात दुपारी बसल्यानंतर एक छोटंसं घर होतं जे की कामगारांना बसायसाठी बनवलेलं होतं. त्या घरामध्ये हे दोघं ज्या वेळेला जेवण करत बसले होते त्यावेळेला या शीलाने त्याच्या खांद्यावरती हात टाकून शरीरावरती फिरवाय चालू केला. त्यावेळेला या विक्रमला कंट्रोल झालं नाही. विक्रमने त्या ठिकाणी शीलासोबत संबंध बनवले. आता हे नातं तसं तर बघायला गेलं तर चुकीचं होतं, पण काय करणार, ती त्याची सावत्र आई होती आणि वयामध्ये काय फारसा अंतर नव्हता. त्यामुळे या दोघांनी नात्याची कदर केली नाही. त्यांना जे हवं होतं त्या ठिकाणी केलं. आता त्या दिवशीपासून विक्रमची पूर्णपणे मर्जी या शीलावरती आलेली होती. त्याची जी विक्रमची जी पत्नी होती सुधा, तिला तो आता कसलीही कवडी मोलचीही किंमत देत नव्हता. घरी आले की तिच्यासमोर चिडचिड करणे, भांडण करणे, वाद करणे हे चालूच होतं. काही दिवस गेल्यानंतर या सुधालाच लक्षात आले की काय गोष्ट आहे. ती आता याच्या
तोंडापुढे म्हणत होती की तू जे करतोय ते चुकीचं आहे, हे चुकीचं नातं आहे. याच्यामुळे तू घरी येऊन चिडचिड करतो, भांडण करतो पोरांपुढे, हे चुकीचं आहे. तू हे सगळं सोडून दे. पण विक्रम काय ऐकण्याच्या तयारीत नव्हता. विक्रम तिच्यासोबत वाद घालायचा, भांडण करायचा. गावामध्ये आदर्श मानलं जाणारं यांचं नातं गावामध्ये आता एक चर्चेचा विषय बनला होता. 2024चा मे महिना. या मे महिन्यामध्ये सुधा आणि ह्या विक्रमची पोरं 2024चा मे महिना. उन्हाळ्याची सुट्टी लागलेली होती. सुधा आणि विक्रमचा जो पोरगा होता तो मामाच्या गावाला गेलेला होता उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी. आता घरामध्ये शीला, सुधा, विक्रम हे तिघंच राहायला होते. या ठिकाणी या तिघांमध्ये एवढा मोठा वाद झाला. ही जी सुधा आहे शीलाला कारणीभूत म्हणायची की तुझ्यामुळं सगळं आमच्या संसाराची राखरांगोळी झाली. तू जर नसते तर आमचा संसार चांगल्या प्रकारे चालू असला असता. कशाला आले तो असं म्हणत त्यावेळेला या सुधाने शीलाला चापट लावली. त्या ठिकाणी या विक्रमने पण त्या सुधाला मारलं. या दोघांमधलं नातं एकदम खराब झालं होतं. काही दिवस गेल्यानंतर विक्रम आणि सुधा या दोघांमध्ये आता बोलणं चालणं बंद झालं होतं पूर्णपणे. काही दिवस जाऊ दिले. काही दिवसानंतर विक्रम त्याच्या पत्नी सुधाला म्हणतो की चल जरा बाहेर फिरून येऊ. पत्नीला थोडं वेगळं वाटलं, कारण अचानक कसं काय म्हणतो पती, एवढे दिवस तर भांडण केलं आणि अचानक आता मला म्हणतो चल फिरायला. तिच्या मनामध्ये शंका होती, पण ती शेवटी पतीवरती विश्वास ठेवत होती. पतीवरती विश्वास ठेवला, गाडीत बसली आणि गेली. काही दूरवर गेल्यानंतर तिच्या पतीने गाडी थांबवली. सुनसान रस्ता, ऊसाचा भाग होता. तिने थोडा विचार केला, पतीला विचारलं की का थांबला इथं. त्यावेळेला तिच्या पतीने विक्रमनं काही बोलला नाही. खिशातली पिस्तूल काढली, तिला साफ केलं, तिच्या डोक्यावरती नियम धरला, गोळी चालवली. त्या ठिकाणी ती सुद्धा त्या संपवली आणि त्या ठिकाणीच या सुधाला संपवलं. आता ही सगळी घटना एकट्या एकांतात घडली होती. विक्रम शांत होता. त्याने एकदा विक्रमने एकटक बघितलं या सुधाकडे. तिला तिथंच ऊसामध्ये फेकून दिलं. गाडीमध्ये बसून पुन्हा घरी येऊन शीलासोबत संबंध करू लागला. म्हणजे या शीलाचं असं झालं होतं की सकाळी पोरगा आणि रात्री नवरा. तिचा नवरा तर अगोदर मेला होता. पण हे सगळं अशी घटना घडतच होती. आता ज्या वेळेला 1-2 दिवसानंतर त्या शेताचा मालक पाणी द्यायला आला ऊसाला, त्यावेळेला त्याने बघितलं त्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह पडलाय. पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं. पोलीस आले तर ती सुधा होती. गावातली सगळी लोक ओळखत होती. पोलिसांनी विचारलं. पोलीस गावकऱ्यांसोबत डायरेक्ट या विक्रमच्या घरी येऊन पोहोचले. विक्रम आणि शीला घरामध्येच होते. विचारलं की पत्नी कुठे आहे. तो म्हणला की माहेरी गेली असेल पोरांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीला. पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी नेऊन दाखवलं तर रडण्याचं नाटक करायला लागला. पोलिसांना शक त्याच्यावरतीच होता. गावकऱ्यांनी पूर्ण गोष्ट सांगितली होती की कसं तो तिच्या सावत्र आईच्या प्रेमात आहे आणि आता यांच्या दोघांमध्ये भांडण होत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलं. सखून चौकशी केल्यानंतर त्याने पूर्ण गोष्ट घडलेली सांगितली. आता हा विक्रम पोलिसांच्या ताब्यात आहे, जो की त्याची सजा होण्याची वाट बघत आहे. त्याच्यावरती गुन्हा तर साबित झालेला आहे. बाकी मित्रांनो, ही गोष्ट सांगून तुम्हाला विचलित करणे हे माझा बिलकुल हेतू नव्हता. फक्त तुम्हाला जागृत करणे हा माझा हेतू आहे. बाकी व्हिडिओ आवडत असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.